एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली म्हणजेच बघा किती फुलं ठेवणार आहे. तो पहिल्या पायरीवर जाईल ना तर 1 फुल ठेवेल, दुसऱ्या पायरीवर जाणार तर 2 फुलं ठेवणार आहे, तिसऱ्या पायरीवर जाईल तर 3 फुलं ठेवणार आहेत. ठीक आहे, या पद्धतीने काय तर त्यांनी फुलं ठेवली आणि जेवढ्या काही पायऱ्या असतील तेवढे फुलं तो ठेवेल. ठीक आहे, त्यासोबत 9 फुले हे देवाला वाहिली आहेत आणि त्याच्याकडे अजूनही तेवढे फुलं वाहिलीत, देवाला पण दिलेत आणि 17 फुले अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच प्रत्येक पायरीवर किती ठेवलेत ते इथे येईल. त्यानंतर हे 9 फुलं देवाला वाहिलेत आणि 17 फुलं हे सगळे जर टोटल केलं तर आपल्याला काय मिळेल तर एकूण त्याच्याकडे सुरुवातीला किती फुलं होते ते का मिळणार आहे. ठीक आहे, जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती आणि तेच तर विचारले आपल्याला, ते किती असणार आहे. या ठिकाणी ऍक्च्युली आता राहिले काय आपल्याला की त्यांनी पायऱ्यावर एकूण किती फुलं ठेवलेत. पहिल्या पायरीवर 1 फुल ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2 फुल ठेवले, तिसऱ्या पायरीवर 3, चौथ्या पायरीवर 4, अशा 24 पायऱ्या आहेत. तर किती 24 पर्यंत बेरीज करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, ही सगळी बेरीज म्हणजे इथे येईल. बघा मी तुम्हाला तेच सांगितलं की आता ही बेरीज जर ऍक्च्युअली जर बघितलं